गेला पाखरा जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा। गौराईचे घरोघरी पारंपरिक वेशभूषेमध्ये गौरीचे आगमन झाले आहे। गिरीश रमेश गायकवाड, शिरीष रमेश गायकवाड, सचिन रमेश गायकवाड मुंढवा यांच्या घरी गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात व आनंदात आगमन करण्यात आले। गिरीश अप्पा गायकवाड यांच्या घरी गौरीची विशेषता अशी आहे की 30 वर्षे त्यांच्या गौराईला झाली आहेत। गौराईचे सुंदर रूप आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। पारंपरिक वेशेतील गौराई त्याचबरोबर गणराजही तितकेच खास आहेत। 30 वर्षे गौरी गणपतीला झाली आहेत। गौरी गणपतीचा सण म्हटला की गायकवाड यांच्या घरी लगबग, उत्साह, आनंद 10 ते 12 दिवस बघायलाच मिळतो। राजस्थानमधील किल्ल्याची प्रतिकृती या डेकोरेशनची संकल्पना दिग्विजय गायकवाड, साक्षी गायकवाड, अनिकेत गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड यांनी साकारली। गौरी गणपतीसाठी सुंदर असा मखर उभा केला। गायकवाड कुटुंबातील गृहिणी यांनीही सर्वांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा दिल्या। गौरी गणपतीच्या गायकवाड परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। गौरी गणपतीच्या गायकवाड कुटुंबातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ह्यावेळेस एक मिनिट ते म्हणतील त्यावेळेस दरवर्षी गौरी गणपती बसवतो, पण ह्यावेळेस मुलांनी राजस्थानची ही केलेली आहे, म्हणजे मंदिर राजवाडा केलेला आहे आणि खूप मेहनत करून 7 दिवस ते हे होते, जागरण करून केलं आहे। त्यामुळं ते सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गौरी गणपतीच्या। यावेळी लोकनेते खासदार माननीय निलेश लंके साहेब यांनी सदिच्छा भेट दिली। लंके साहेबांनी गायकवाड कुटुंबियांना व सर्वांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच माननीय प्रशांतदादा जगताप, पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट व माजी उपमहापौर, माजी नगरसेवक माननीय बंडू तात्या गायकवाड यांनीही सदिच्छा भेट दिली। आज या ठिकाणी आमचे स्नेही गायकवाड परिवाराच्या गौरी गणपतीच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान वाटतं की आपले स्नेही आणि आपल्या परिवारातीलच एक घटक त्यांचं सण उत्सवाच्या निमित्ताने त्या परिवाराला भेट दिली पाहिजे। आणि गणरायांची सुद्धा आरती या ठिकाणी झाली आणि गणरायांना प्रार्थना केली की माझ्या ह्या सर्व मायबाप जनतेला, माझ्या ह्या महाराष्ट्राला, माझ्या ह्या देशातील सर्वांना सुखी समाधानी ठेव, हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त केली। जय गणेश। खऱ्या अर्थानं बाळ गंगाधर टिळकांनी गणेश उत्सव हा सार्वजनिक लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करू म्हणून चालू केला होता आणि त्याच पद्धतीने आज आमच्या जॉईंट फॅमिलीने गेले 30 वर्ष गणेश उत्सवाची व गौरी गणपतीची त्या ठिकाणी आपण स्थापना करतो आणि त्याच पद्धतीने आज विविध प्रकारचे आपण देखावे देखील त्या ठिकाणी साजर करतो आणि त्याच पद्धतीने आज आपण राजस्थान या गडकिल्ल्यांचे प्रतिमा आकारलेली आहे। सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे संकल्पना ही आमचे छोटे काकांची संकल्पना होती आणि हे बघायला विविध प्रकारचे त्या ठिकाणी गेस्ट आले होते। प्रामुख्याने आपले खासदार निलेशजी लंके साहेब आणि त्याच पद्धतीने अनेक आपले विविध फॅमिली फ्रेंड्स त्या ठिकाणी आले होते। धन्यवाद।